हे गाइज, वेलकम बैक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. आज आपण आपला IMP LAQ सिरीजचा एपिसोड 4 घेत आहोत आणि तो टॉपिक आहे आमवात. आमवात इम्पॉर्टंट टॉपिक आहे, भरपूर वेळा LAQ साठी रिपीट झालेला टॉपिक आहे. त्या कारणाने मी आमवात हा पर्टिक्युलर तुम्हाला चूज केलेला आहे फॉर युअर 4th सिरीज. ठीक आहे. सो सगळ्यात आधी आपण डेफिनेशन व्याख्या बघूया. अगेन हा शॉर्ट असणार आहे, रिव्हिजन असणार आहे. तो होपफुली सगळ्यांनी केलं असणार आहे. आमवात ऑलरेडी स्टडी आणि सगळे रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यूनेच हा व्हिडिओ बघत असणार आहे, अशी मी एक्सपेक्टेशन्स ठेवते तुमच्याकडनं. सो लेट स्टार्ट. सगळ्यात आधी व्याख्या, डेफिनेशन, ज्यामध्ये आम प्लस प्रकुपित वात दोष असतो, त्यामुळे आपल्याला आमवात उत्पन्न होताना दिसून येत असते. ठीक आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात आधी याची व्याख्या बघूया आपण. काय, ज्या व्याधीमध्ये आमाने युक्त असा वात दोष संध्यांमध्ये विकृती उत्पन्न करतो, अशा व्याधीला आपण काय म्हणतो, आमवात म्हणतो. बेसिकली हा संधीचा व्याधी आणि संधीमध्ये हा भरपूर तीव्र शोथ व वेदना उत्पन्न करतो, म्हणून याला आमवात असं म्हटलेलं आहे. हा स्वभावतः अत्यंत पीडाकर व्याधी आहे, म्हणजे हा स्वभावानेच अत्यंत पीडा करणारा व्याधी आहे. प्रामुख्याने मध्यम मार्गात असतो, मर्म आणि अस्थिसंधीच्या ठिकाणी याचा आश्रय असतो. म्हणजे काय, मर्म आणि अस्थिसंधीच्या ठिकाणी हा प्रेझेंट असतो. त्यानंतर आधुनिक वैद्यकानुसार याची तुलना रुमेटॉइड आर्थरायटिस सोबत केली गेलेली आहे. याचा अर्थ काय, की मॉडर्न जर तुम्हाला कोरिलेट करायचं असलं तर आपण याला रुमेटॉइड आर्थरायटिस सोबत कोरिलेट करू शकतो. आणि दॅट इज व्हेरी व्हेरी वाईज अँड चॉईसफुल डिसिजन. कारण रुमेटॉइड आर्थरायटिस मध्ये पण सिव्हिअर पेन्स असतात आपल्या जॉईंट्समध्ये, एवढे की आपल्याला उभे सुद्धा राहता येत नाही. आणि सेम टाईप ऑफ पेन्स जे आहे आपल्याला आमवात ह्या व्याधीमध्ये सुद्धा दिसून येतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आपल्याला बघायचे हेतू म्हणजेच एटिओलॉजी. व्याधीची उत्पत्तीचे कारणे काय काय आहे. विरुद्ध आहार चेष्टस्य मंदर अग्नि आणि लश्यच स्निग्ध भुक्तवतो रुन्नम व्यायाम कुर्वतस्थता. याचा अर्थ काय, की आहारच कोणकोणते आहेत ते सगळ्यात आधी बघू. विरुद्ध आहार. विरुद्ध आहार म्हणजे काय, ऑपोजिट वीर्यवाले, शीत उष्ण वीर्यवाले. फॉर एक्झाम्पल मांस आणि दुग्ध सोबत घेतल्याने. त्यानंतर नित्य स्निग्ध अन्नपान म्हणजे काय, सालखेट, तेलकट, चिकट असे पदार्थ. स्निग्ध ज्याच्यामध्ये भरपूर जास्त तेलाचा अंश असेल असे पदार्थ नियमित प्रमाणात खाणे. त्यानंतर मंद अग्नी. मंद अग्नी म्हणजे काय, जर तुमची पचनाची शक्तीच मंद असेल तर तुम्ही काहीही खाल्लं तरी सुद्धा ते आमच तयार होणार आहे, ते नॉर्मल पचन होणारच नाही. म्हणून मंदाग्नी इथं ऍड केली गेलेली आहे. त्यानंतर विहारज. विहारज काय काय कारणे असू शकतात, तर सगळ्यात आधी अत्यंत निश्चल राहणे. अत्यंत निश्चल म्हणजे काय, एकदम दिवसभर एकाच ठिकाणी पडून राहणे, काहीच कार्य करणे नाही, काहीच नाही. त्यानंतर स्निग्ध आहार घेतल्यानंतर त्वरित व्यायाम करणे. आता काहीतरी खाल्लं पण तुम्हाला असं वाटलं नाही नाही माझं वजन वाढेल, लगेच व्यायाम करायला जाणे, हे पण फार चुकीचं ठरून येणार आहे. त्यानंतर आहे पर्यावरण व अन्य कारणे, जसं अचानक अतिशीत पदार्थाचं सेवन करणे, सतत पाण्यात काम करणे, दमट हवामान. तुम्ही ऐकून असेल की रुमेटॉइड आर्थरायटिस हा युजली बदकांचा डिसीज असतो, म्हणजे कारण ते सतत पाण्यात असतात म्हणून त्यांना हा डिसीज होतो. बरोबर, ते स्वॅन्स डिसीज पण म्हणतात कधी कधी याला. तर म्हणून अनुपदेशामध्ये राहण्याने सुद्धा तुम्हाला कधी कधी आमवात सारखी प्रॉब्लेम्स होऊ शकतात. बाल्य व तरुण वयातही अधिक प्रमाणात हे होतात. ठीक आहे, रुमेटॉइड आर्थरायटिस. नेक्स्ट आपण जाऊया. आता बघा, हे त्याचा श्लोक आहे. श्लोक मध्ये समजा काय आहे, वायुना प्रेरितो यायम श्लेष्मस्थान प्रधावती तेना अत्यर्थ विरुद्ध जस धमनी प्रपिद्यते वातपित्त कफोर्भूया दूषित स्वन्नजो रस स्रोतस्याभिषंद्यति नाना वर्णो अति पिच्छिलम जनयतेषु दौर्बल्यम गौरवम हृदयस्य च. आता समजून घ्या फक्त काय मेजर गुण कोणकोणते इन्व्हॉल्वड आहेत तर बघून समजायचंय फक्त. पिच्छिल, गुरु, स्निग्ध, मंद, शीत गुणाचे पदार्थाचं सेवन केल्याने. दुसरी गोष्ट रस कोणते, मधुर, आम्ल आणि लवण. हे बेसिक या दोघांच्या कॉम्बिनेशननीच आपल्याला आमवाताची उत्पत्ती होणार आहे. बिकॉज जर तुम्ही ह्या दोन्ही गोष्टींचं सेवन केला तर याच्यामुळे काय होईल, या दोन्ही गोष्टीमुळे मंदाग्नी होईल, आणि मंदाग्नी झाली तर आमाची उत्पत्ती होईल, आणि आमाची उत्पत्ती झाली तर आमवात नक्कीच होईल. ठीक आहे. त्यानंतर परिणाम काय, कफवर्धक किंवा आमवर्धक आहाराने तसेच अतिस्निग्ध आहाराने आमवात अधिक लवकर उत्पन्न होते. ठीक आहे, बेसिक्स तुम्हाला हे सांगायचं होतं.
त्यानंतर आपल्याला बघायचं आहे काय, तर मेजरतेची संप्राप्ती. आता ही संप्राप्ती समजून घेणं महत्वाची आहे, बिकॉज आमवाताची संप्राप्ती तुम्हाला भरपूरदा एक्झामला सुद्धा विचारतात, वायवाला सुद्धा विचारतात, तर तुम्हाला माहित असणं हे जरुरी आहे. सो लेट स्टार्ट. सगळ्यात आधी व्यायाम आदी कारणं, त्याच्यामुळे काय होतं, वाताचा प्रकोप होतो. आणि इथं तुम्ही खूप जास्त स्निग्ध आहार खाल्लाय, विरुद्ध आहार खाल्लाय, जे काही खाल्लेलं आहे त्यामुळे आम उत्पत्ती झालेली आहे. तर दोघं इथं वायू प्लस इथं आम दोन्ही मिळून काय तयार झालंय, साम वायू निर्मित झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर सामवायूला आम्हाला गती आलेली आहे, कोणामुळे, वायूमुळे, आणि तो धमनीद्वारे पूर्ण शरीरात संचार करतोय. कोण, आम सर्व शरीरात संचार करतोय. स्थानिक दोषांमुळे आम अधिक दूषित, विभिन्न वर्णप्राप्ती, अतिपिच्छिलता, परत तो सगळ्या ठिकाणी जातो, परत स्रोतस अवरोध करतो, परत त्यांना पण दूषित करतो. असं तो दूषित करता करता तो खूप जास्त स्निग्ध झालेला आणि त्याला विविध वर्ण पण प्राप्त झालेले. पुढं तो अनेक स्रोतसांचा क्लेद काय करतो, जमा करतो. त्यानंतर आता तसं तर तुम्हाला माहिती आहे ना, की वाताचा आणि अस्थीचा एक छान असं त्याला आपण काय म्हणतो, आश्रय संबंध आहे. तर त्याच कारणामुळे सगळ्यात पहिले काय होतं, श्लेष्म स्थानाच्या ठिकाणी संश्रय करतो, विशेषतः संधी व त्रिक प्रदेशी. तर सिन्स तिथं ऑलरेडी त्यांनी काय सांगितलेलं आहे, श्लेष्म स्थान म्हणजे जिथं काय असेल, श्लेष्म असेल अशा ठिकाणी जाऊन तो काय करतो, विश्राम करतो, आपला छान राहतो. विशेषतः कुठं, तर संधिस्थानी जाते. आता हृदयामध्ये दूषित आमामुळे हृदय गौरव, दौर्बल्य आणि अंग गौरव. आता एक गोष्ट समजून घ्या, विशेषतः श्लेष्मास्थानी म्हटलेलं आहे, तर तुम्ही म्हणाल की मॅम श्लेष्मा तर संपूर्ण शरीरात भरपूर ठिकाणी, तो स्पेसिफिकली संधीमध्येच का जाते, तर तो फक्त संधीमध्ये जाते असं मेन्शन कुठंच नाहीये. आता इथं त्यांनी काय सांगितलंय, हृदयामध्ये पण जातो, हृदयामध्ये पण तो हृदय गौरव, दौर्बल्य, अंग गौरव असे सिम्पटम्स उत्पन्न करतो. तर असं नाहीये की फक्त संधीच्या ठिकाणी जाते, पण वाताचा पण एक स्पेशल आश्रय आहे संधीसोबत, त्या अस्थि संधीसोबत बेसिकली, त्या कारणाने तो संधिस्थानी जातो. त्यानंतर चलगुणामुळे वायूला आम्हाला संचारित्व येते, क्रमाने विविध संधीच्या ठिकाणी संचारी वेदना उत्पन्न होते, असे करून आमवात तयार होते. एक गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायचंय, आमवाताचे एक क्लासिक सिम्पटम असतो संचारी वेदना. संचारी वेदना म्हणजे जिथं आहे फक्त तिथंच नाही दुखत, तर आजूबाजू प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्रास फील होत असतो, त्याला आपण काय म्हणू, संचारी वेदना असं म्हणू. ठीक आहे. हे तुम्हाला आय होप समजलं असेल. संप्राप्ती आपण ऑलरेडी केलेली आहे, हा फक्त एक बेस रिव्हिजन व्हिडिओ होता. त्यानंतर पूर्वरूप. पूर्वरूप मध्ये बघा, सगळ्यात आधी ज्वर, अंगगौरव आणि संधी जाखडल्याप्रमाणे वाटणे. आता ज्वर तुम्हाला माहिती आहे, आम आहे म्हणून ज्वराची उत्पत्ती आपण समजू शकतो. त्यानंतर अंगगौरव ही आपण समजू शकतो. त्यानंतर संधी जखडल्याप्रमाणे वाटते, म्हणजे संधी असे एकदम बांधल्याप्रमाणे वाटते, मूव्हमेंट करायला फारच अडचण होत असते. ठीक आहे. त्यानंतर बघा, श्लोक बघा काय दिलेले सार्वदेहिक लक्षणांसाठी. सार्वदेहिक लक्षणांचा श्लोक दिलेला आहे, स्थानिक लक्षणांचा श्लोक दिलेला आहे. तर सार्वदेहिक लक्षणे काय काय असते, अंगमर्द असते, अरुची असते, तृष्णा असते, आलस्य असते, शरीरमध्ये गौरवता आलेली असते, ज्वर असते, आणि त्यानंतर अपाक म्हणजे इनडायजेशन कंटिन्युअसली चालू असते. उत्साह हानी असते, उत्साह हानी म्हणजे काहीच करायची इच्छा होत नाही. मुखाला वैरस्यता येते, म्हणजे मुख पूर्ण आपलं कोटेड फील होते, कशाने, मधुर रसानी कोटेड आहे असं फील होते. त्यानंतर शरीरमध्ये दाह आहे, बहुमूत्रता, खूप जास्त प्रमाणात युरिन लागते, हृदयग्रह, मलअवरोध, निद्राधिक्य, हे सुद्धा सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात. हे काय झालं, सार्वदेहिक. आता आपण जरा स्थानिक सिम्पटम्स बघूया, म्हणजे काय, स्पेसिफिकली संधींच्या ठिकाणी काय काय होत असते. तर संधी शूल होणार, संधी शोथ होणार, संचारी वेदना, जे मी तुम्हाला सांगितलं, फक्त जिथं आहे तिथं नाही तर आजूबाजू पण भरपूर पेन होणार. तीव्र स्पर्श असहत्व म्हणजे काय, ते आपल्याला हात सुद्धा लावू देत नाही, एवढे जास्त त्यांना पेन्स असते. स्पर्श असहत्व, हात लावलेलं सुद्धा सहन होत नाही. त्यानंतर उष्ण स्पर्श असते, कारण आम असते म्हणून उष्ण स्पर्श असते. आणि आरक्तवर्णता असते. आरक्तवर्णता म्हणजे ते रेडिश कलरचं डिस्कलरेशन तिथं पर्टिक्युलरली संधींच्या ठिकाणी झालेला असतो. त्यानंतर सशूल क्रिया हानी असते. सशूल क्रिया म्हणजे काहीही काम करताना खूप जास्त वेदना होणे, आणि क्रिया हानी म्हणजे काय, तर काहीही काम करताना असक्षम होणे, काही काम करण्याची कॅपॅसिटी कमी होणे, त्याला आपण म्हणू क्रिया हानी. ओके. तर आपले हे सगळे पॉइंट्स इथं कव्हर झालेले आहेत. त्यानंतर एक स्पेसिफिक डायग्नोस्टिक टेस्ट आपल्याला इथं घ्यायचा आहे, तो आहे ज्याला आपण डायग्नोस्टिक
स्पेसिफिक फीचर म्हणू कशाचा, आम वाताचा, तर वृश्चिक दंशवत वेदना, त्यालाच आपण याला म्हणतो व्यायविद्ध इव वृश्चिक आहे. याचा अर्थ काय, जेव्हा आपल्याला आम वाताची वेदना होत असते ते एवढी जास्त तीव्र असते, ते एवढं जास्त स्ट्रॉंग असते की आपल्याला असं वाटतं की वृश्चिक म्हणजेच कोण, स्कॉर्पियननी आपल्याला बाईट केलेलं आहे किंवा चावलेलं आहे, ते एवढ्या तीव्र प्रमाणाची वेदना असते. म्हणून याला व्यवच्छेदक निदानमध्ये संधी प्रदेशी असणारी वेदना अत्यंत तीव्र स्वरूपाची असते, असह्य असते. असह्य म्हणजे सहन होणार नाही एवढं ती वाईट असते. म्हणूनच या वेदनेची तुलना वृश्चिक दंशासोबत केलेली आहे, म्हणजे स्कॉर्पियन बाईट सोबत केलेली आहे किंवा स्कॉर्पियन स्टिंग सोबत केलेली आहे. हे आमवाताचे प्रमुख व्यवच्छेद निदान आहे. ओके, हे तुम्हाला समजलं पाहिजे, माहिती असलं पाहिजे, बिकॉज ह्याच्यावरूनच तुम्हाला डिफरन्शियल डायग्नोसिस करता येईल की व्यक्तीला आमवात आहे, वातरक्त आहे का संधिवात आहे, हे समजून येईल तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला प्रकारानुसार त्याचे रूपे बघायची आहेत. तर केवळ वातच असेल, त्याचा पहिले प्रकार समजून घ्या. एक असतो वातज, एक असतो पित्त अनुबंध आणि एक असतो कफानुबंध. आता समजून घ्या, नुसतं पित्त नुसतं कफ नाहीये, अनुबंध आहे. अनुबंधाचा अर्थ काय, की यांचा पण थोडा ना थोडा कॉन्ट्रीब्युशन आहे, थोडा कॉन्ट्रीब्युशन आहे. हे यांच्याच मुळे झालेलं आहे असं काहीच नाहीये, फक्त यांचा थोडा कॉन्ट्रीब्युशन आहे. ठीक आहे. आता वातज मध्ये बघा, मुख्य लक्षण काय, अत्याधिक प्रमाणात पीडा उत्पन्न होणे. त्यानंतर पित्तानुबंध काय आहे, मुख्य लक्षण दाह व आरक्तवर्णता येणे. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे, दाह व आरक्तवर्णता. कफानुबंधाचं मुख्य लक्षण काय, स्थैमित्य, गौरव आणि कंडू. स्थैमित्य म्हणजे काय, तर असं वाटतंय की पूर्ण शरीराला ओल्या कपड्यांनी जकडून ठेवलेलं, एकदम असं स्थैमित्य, याला आपण म्हणू स्थैमित्य. त्यानंतर गौरव आणि कंडू हे सिम्पटम आपल्याला दिसून येईल. त्यानंतर आपल्याला काय काय अजून दिसून येत बघा, तृट्य, छर्दी, भ्रम, मूर्छा, त्यानंतर हृदग्रह, वीट विबंध, जाड्यता, आंत्रकुंजन, अनाह, कष्ट, श्वासन्य, अनुपद्रवान. म्हणजे काय, बेसिकली याचे उपद्रव त्यांनी सांगितलेले. हा श्लोक आहे त्याचा. श्लोक ज्यांना श्लोक पाठ नसेल त्यांनी टेन्शन घेऊ नका, उपद्रवांचा श्लोक सहसा पाठ करायची गरज नसते, पण उपद्रव काय काय हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. तर पचनसंस्थाशी रिलेटेड उपद्रव कोणकोणते आहे, तर तृष्णा आहे, छर्दी आहे, मलावरोध आहे, आंत्रकुंजन आहे आणि अधमान आहे. या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला आता अर्थ माहिती आहे. तुम्ही गेल्या 1.5 वर्षापासून हे सगळ्या गोष्टींना आयडेंटिफायच करायचा प्रयत्न करताय. ठीक आहे. त्यानंतर सांधे व स्नायू, संधीमध्ये संकोच होईल, हस्तपादला वक्रता येईल किंवा डिस्फिगरमेंट होईल. त्यानंतर उदर्द होईल. उदर्द म्हणजे काय, आपण शीत पित्त उदर्द कोट बघितलं होतं. उदर्द बेसिकली राऊंड राऊंड कलरचे मंडल उत्पन्न होतात आणि त्यांच्यामध्ये ना खूप जास्त कंडू असते. कंडू म्हणजे खाज येते खूप जास्त त्यांच्यामध्ये. ठीक आहे. मज्जास्थानी काय होईल, तर भ्रम आणि मूर्छा येईल. आणि हृदयस्थानी काय होईल, तर हृदयग्रह आणि हृदय रोग सारखे आपल्याला डिसीजेस होऊ शकतात. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, आम वातामध्ये हृदयरोग हा सगळ्यांना माहितीच असला पाहिजे, बिकॉज याच्यावरती एक पर्टिक्युलर आपल्याला LAQ येऊ शकतो आणि हृदयरोग हा त्याचा कॉम्प्लिकेशन आहे. ह्या पर्टिक्युलर पॉइंटवरती तुम्हाला MCQ पण येऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला डायरेक्ट MCQ असतो की हृदयरोग हा कशाचा उपद्रव आहे. ऑप्शन्समध्ये 4 संधीचे व्याधी असतात. तुमचा थॉट पहिला असा असतो की संधीचे व्याधी आहे, याच्यामध्ये हृदयरोग कसा होऊ शकतो. पण आम जे आहे हे हृदयाच्या मार्फत पण पसरला जातो, कारण की आम हे पोटा ठिकाणी उत्पन्न होते, तर त्याला क्लोज हृदय सुद्धा आहे, हे सुद्धा तुम्हाला ध्यानात घ्यायचं आहे. ठीक आहे. सो रॅन्डमली काहीही लिहायचं नाही, याच्या मागे एक रिझन आहे. तर तुम्हाला याचा उपद्रव हा हृदय रोग असतो, हा लक्षात ठेवायचा आहे, महत्वाचा आहे, नाहीतर मी एवढं हायलाइट केलं नसतं. ठीक आहे. नेक्स्ट आपण पुढे जाऊया साध्यत्वकडे. तर सगळ्यात आधी आपण साध्यता बघूया. साध्य काय असते, क्युरेबल. कोणकोणते असतात, तर एक दोषजवाले जे असतात ते सगळे साध्य असतात.
त्यानंतर याप्य, याप्य कसे असतात, द्विदोषजवाले असतात ते याप्य. आता तुम्ही म्हणाल की मॅम पण यामध्ये तर आपण प्रकारच बघितला नाही, एक दोषज, द्विदोषज, त्रिदोषज. मग गरजेचं नाहीये की प्रकाराशी निगडीत असेल, हे बस कॉम्बिनेशन ऑफ दोषज आहे. गरजेचं नाहीये की द्विदोषज म्हटले तर द्विदोषज हा प्रकार पण असलाच पाहिजे, असं काहीच नेसेसिटी नाहीये. त्यांनी फक्त सांगितलेलं आहे की बाबा त्यामध्ये जर एकच कोणता तरी दोष प्रेझेंट असेल तर कदाचित पर्सन वाचू शकतो, पण 2 दोष असतील तर माझी काही गॅरंटी नाहीये, त्याला वयभर तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावीच लागणार आहे, त्यांनी असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर हे त्याचे टाइप्स कुठंच मेन्शन केलेले नाहीये. कृच्छ साध्य म्हणजे डिफिकल्ट टू क्युअर कधी होईल, जर सर्व शरीर व्यापी असेल, म्हणजे काय पूर्ण शरीरात तो पसरून गेला असणार आहे, शोथ वगैरे उत्पन्न झाली आहे, सन्निपातिक आहे, उपद्रव समावेश आहे, त्यामध्ये स्पेसिफिकली हृदयरोग हा उपद्रव असेल तर याला ट्रीट करणं तर अत्यंत कष्टदायक असणार आहे. आणि पुराणामवात असेल म्हणजे खूप जुना आहे, आता भरपूर वर्ष झाले त्याला, तर तरी सुद्धा तो कृच्छ साध्य असू शकतो. पण हा असाध्यताकडे हृदयरोग झाल्यावरच वळतो सहसा. त्यानंतर पुराणामवात आणि उपद्रवयुक्त अवस्था ही अत्यंत कष्टसाध्य आहे, जे मी तुम्हाला सांगितलं, असाध्यताकडे वळत जातो हा. त्यानंतर क्लिनिकल समरी आपण एक बघूया. हे एक शॉर्ट अँड स्वीट समरी. सगळ्यात आधी आपण व्याख्या बघितली होती आमवाताची, बरोबर. आमवाताची व्याख्या बघितली होती, त्यानंतर आपण त्याचे काय बघितले तर हेतू बघितले. हेतू बघितल्यानंतर आपण त्याची संप्राप्ती बघितली, पूर्वरूप बघितले, रूप बघितले, रूपानुसार त्याचे आपण सिम्पटम्स पण बघितले, त्याचे जे स्थानिक वेदना आहे, सार्वदेयिक वेदना आहे, ते कसे उत्पन्न होतात ते पण बघितलं, उपद्रव बघितलं, साध्यत्व बघितलं, प्रकार बघितले, ज्याच्यामध्ये फक्त वातज प्रकार, कफानुबंध आणि पित्तानुबंध हा प्रकार सुद्धा होता. ठीक आहे, आता आपण हे बेसिकली एक शॉर्ट फॉर्मॅटमध्ये त्याला रिवाइज करण्याचा प्रयत्न करूया. तर व्याधी स्वभाव किंवा नेचर ऑफ द डिसीज कसा आहे, तर आमाने युक्त वात दोषाची संध्यांमध्ये विकृती म्हणजे काय, रुमेटॉइड आर्थरायटिस कोरिलेशन सांगितलेलं आहे यांनी. ठीक आहे, त्यानंतर प्रमुख हेतू काय सांगितलं होतं, याला प्रमुख ट्रिगरिंग फॅक्टर काय सांगितलं होतं, तर सगळ्यात आधीचा मंदाग्नी असते, कारण आम उत्पत्ती सांगितलेली हा प्रमुख फॅक्टर आहे. तर प्रमुख फॅक्टर आपला काय असणार आहे, मंदाग्नी, विरुद्ध आणि स्निग्ध आहार, तसेच निश्चल जीवनशैली म्हणजे काय, एकदम स्टेराईल बसून राहणे, काय न करणे, एकदम मस्त लाईफस्टाईल, सेडेंटरी लाईफस्टाईल, ते किंवा खूप जास्त स्निग्ध आहार खाणे किंवा मंदाग्नी. ठीक आहे, त्यानंतर संप्राप्ती. संप्राप्तीमध्ये कोर काय होतं, तर सामवायूचं श्लेष्मस्थानात प्रवेश. श्लेष्मस्थान हा भरपूर आहे शरीरात, तर असं नाहीये की फक्त संधीच्या ठिकाणी जातं, ते भरपूर ठिकाणी जातं, पण संधीमध्ये ते सगळ्यात जास्त आपले सिम्पटम्स काय करतं, व्यक्त करतो आणि तिथंच सगळ्यात जास्त वैगुण्य निर्माण पण करतो. त्यानंतर प्रधान लक्षण काय आहे, संध्यांमध्ये वृश्चिक दंशवत वेदना होत असते, वृश्चिक दंशवत वेदना. त्यानंतर प्रोग्नोस्टिक वॉर्निंग काय आहे, की जर जुना असेल, उपद्रव आलेला असेल, जसं हृदयरोग वगैरे, तर हे कष्टसाध्य किंवा कृच्छ साध्य व्याधीमध्ये मोजला जातो, डिफिकल्ट टू क्युअर ज्याला आपण म्हणू. तर अशा प्रकारे आपण आपला आमवात हा एक इम्पॉर्टंट मेजर एलक्यू संपवलेला आहे, जो खूप महत्त्वाचा आहे तुमच्या एक्झामसाठी. सो प्लीज तुम्ही याला डिटेलमध्ये स्टडी करा. अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झाम्स अँड हॅव अ नाईस डे हेड. थँक यू.